तर खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागाचा विकास झाला की नाही? झाला. मग जर हा विकास झाला तर हा कोणामुळे झाला तुम्हाला काय वाटतं? बाळासाहेबांमुळे झाला. बाळासाहेब थोरात बरीचशी कामं केली त्यांनी. आता हे इथं सभामंडप, खंडोबाबाईचं सभामंडप, काय रस्ते हे त्यांनीच केलेले. हिने काय केलं नाही. भाजपनं अजून आमच्या रस्त्याला मातीसुद्धा टाकली नाही. तर मी सांगतो आता बाळासाहेब विखे बरं का, माझं वय 83 संपत आलं तर तो किती बारा इथला आडवा गेला काय. पण नामदार साहेब जे पहिल्या बारीनं जे निवडून आले आणि त्यांच्या हातात ते एक सूत्र आलं होतं थोडंसं, त्या सूत्रामुळं हा पाठ काढला गेला. इथं भूमिपूजन केलं इथं, तेव्हापासून झगडता आजपर्यंत तिथे झगडतात. आणि मग आहे ते याला नाही आम्हीच केलं. कुठं केलं तुम्ही आडवे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरातच आमच्या मते ते अमृतबाईंनी येते असं बरेचसे केलं. झाला ना मग भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांनी हाच विकास केला. दूध कायवर चाललंय, शेतकरी पाणी आहे आज आमच्याकडं. इथं 40 वर्षापासून कारभार चालू आहे. हे चोर मतदान शिक्क्यावर झालं. हे शिक्क्यावरचं मतदान घ्या म्हणा, मग तुम्ही कसे येत्या निवडून आम्ही पाहू. शिक्क्याचं मतदान घ्या असं आमचं म्हणणं आहे. काका जसं की आता प्रत्येक जण येतो दूध टाकतो, तर दुधाला त्याला आता योग्य भाव आहे, तर हा चांगला भाव कुणी देण्याचा प्रयत्न केला? बाळासाहेब थोरातनीच दिला बाजार. सगळं दूध संघ आज एक महाराष्ट्रामध्ये नाव आहे दूध संघाचं. हे काय कोणी नाही म्हणलं त्याला कारण काय कोणचं असं? जसं की आता काका, जसं की आपले नगर जिल्ह्यातले काही असे गावं होते, त्या गावामध्ये पाणी नव्हतं, तर पाणी आणण्यासाठी साहेबांनी काय केलं तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी आता पाठ झाला, सगळेच पाणी पिणार ना. विखे पाटील सुद्धा पाणी पिणार या पाटाचं, नाही पिणार. नदीचं पाणी आमच्या इकडूनच पाणी गेले, आमच्या जमिनी गेल्या. स्वतः साहेबांनी जमिनी दिल्यात पुनर्वसनवाल्यांना. जोरव्या गावात, जागपुरी गावात हे स्वतः साहेबांनी घरच्या जमिनी त्यांना दिल्यात. मग तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांनी जर आता ते निवडून आले असते तर त्यांनी कोणती कामं केली असती? शेतीचे फुल कामं केले असते ना, आम्हाला कमी पडलं नसतं. संगमनेर तालुक्याला, नगर जिल्ह्याला फार काहीच कमी पडलं नाही. अजून काही नाही. एक सामान्य मतदार, एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही ना जसं आम्हाला आठवत आहे तसं आम्ही भाऊसाहेब थोरातांपासून आम्ही त्याच पक्षाचं काम करतो आणि आम्हाला त्यांनी चांगलं केलेलं आहे. खोटे मतदान झालं नाही, खोटं मतदान झाल्यामुळं झाला. नाही तर खऱ्याचं मतदान वर हात करून जर असं बाजूला झाले ना निवडून, तरी माणसं कोणच्या बाळासाहेब थोरात जास्त राहते ना आजही बी. शिक्क्यावर मतदान नका घेऊ म्हणा, हातावर घ्या. हाताचं मतदान घ्या, मग तुम्हाला बायलेट पेपरवर मतदान घ्या म्हणा, मग तुम्हाला सांगू आम्ही काय आहे ते.